सविस्तर रिपोर्ट पाहूयात। राज्यात, देश आणि विदेशात आज अशा काही घडामोडी घडलेल्या आहेत ज्याची दृश्य पाहून तुम्हाला सुद्धा धसका बसेल। कोणत्या अशा मोठ्या बातम्या आहेत ज्याची दृश्य तुमचं लक्ष वेधून शकतात, पाहूयात आमच्या या खास ब्रेकिंग व्हिज्युअल्स या स्पेशल रिपोर्टमधून। पुणे परिसरात रस्त्यावरून जात असलेल्या एका जोडप्याचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय। दुचाकीवरून प्रवास करत असताना या जोडप्यानं रोमांसच्या नावाखाली जीव धोक्यात घालून स्टंट सुरू केलाय। महिला दुचाकीच्या टाकीवर बसलेली आहे आणि पुरुष दुचाकी चालवतोय। या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल होतोय। व्हिडिओतील प्रकार पुण्यातील शिंदेवाडी भागात घडलेला आहे। खेड शिवापूर परिसरातील रस्त्यावर जोडप्याचं भर रस्त्यात हे सगळं सुरू होतं। पाठीमागून येत असलेल्या एका दुचाकीस्वाराचं या जोडप्याकडे लक्ष गेलं, त्याने त्यांचा व्हिडिओ शूट केला। बरंच अंतर पुढे जाईपर्यंत या जोडप्याचे दुचाकीवर असे स्टंट सुरूच होते। बॅडमिंटन खेळताना 25 वर्षाच्या तरुणाचा अचानक मृत्यू झाल्यानं सर्वांनाच धक्का बसलाय। हैदराबादच्या नागोले स्टेडियममध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। गुंडला राकेश रविवारी रात्री आपल्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळत होता। अचानक तो बेशुद्ध पडला। मित्रांनी गुंडला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेलं, परंतु तपासणीनंतर गुंडला राकेशचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलंय। मध्य प्रदेशमधील छिंदवाड्यात पावसामुळे हाहाकार माजलाय। हरईमधील शेतकऱ्याची बैलगाडी नदीच्या प्रवाहात वाहून गेली आहे। बैलांना नदीच्या प्रवाहातून वाहून जाताना पाहिल्यावर शेतकऱ्यानं नदीत उडी घेतली। इतकंच नाही तर जीवाची बाजी लावत त्यानं आपल्या सर्जा राजाला वाचवलाय। छत्तीसगडच्या रायगडमधील जशपूरची ही दृश्य। जशपूर गाव सध्या या हत्तीणीच्या दहशतीत आहे। या हत्तीणीनं आतापर्यंत रायगडमधील 5 जणांचा जीव घेतलाय। रायगड ते बालाझारच्या जंगलापर्यंत या हत्तीणीनं अक्षरशः तांडव घातलाय। जो मिळेल त्याला अक्षरशः आपटून आपटून ही हत्ती मारतीये। काही दिवसांपूर्वी आपल्या समूहापासून वेगळे झाले आणि त्यानंतर घाबरून या हत्तीणींनी रायगड परिसरात तांडव सुरू केलाय। ऐन श्रावणाच्या पहिल्या सोमवारी ही अंड्यांसाठी धावपळ सुरू आहे छत्तीसगडमध्ये। त्याचं झालं असं की अंड्याची वाहतूक करणारा एक टेम्पो पलटी झाला आणि त्यानंतर पत्थलगावच्या बागबहार गावातील नागरिकांनी टेम्पो खड्ड्यातून बाजूला काढण्याऐवजी आधी अंडी बाजूला करण्याला प्राधान्य दिलं। कुणी बादली तर कुणी भांडी, जे काही मिळेल ते आणून फुटलेल्या अंड्यांचा बलक गोळा करायला सुरुवात केली। अगदी फुटलेली अंडी, चिखलात माकलेली अंडी देखील उचलून घरी नेली आहेत। ट्रम्प यांच्या मध्यस्थीने अखेर थायलंड आणि कंबोडिया यांच्यात युद्धबंदी झाली आहे। पण अशातच कंबोडियातील युद्धाच्या वेशात असलेल्या सशस्त्र हातींचा मार्च सुरू झाल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय। आता हे 3000 किलो वजनाचे हत्ती युद्धात नेमकी आपली काय भूमिका पार पाडतायत हे मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। भटक्या प्राण्यांची दहशत गल्ली ते दिल्ली काय असते हे या दृश्यातून समजेल। राजधानी दिल्लीमध्ये भटक्या प्राण्यांमुळे रस्त्यावरून चालणं देखील अवघड झाल्याचं याच व्हिडिओत दिसतंय। रस्त्यावरून जाणाऱ्या मुलींवर या भटक्या गायीनं हल्ला केलाय। सुदैवाने यामध्ये कुणालाही गंभीर दुखापत झाली नाहीये, पण भटक्या प्राण्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। पोर्तुगालच्या लिंडोसोत एका मोठ्या जंगलाला आग लागली आहे। स्पॅनिश बॉर्डर जवळच्या जंगलालाही आग लागली आहे। अनेक घरं देखील या आगीमध्ये जळून खाक झाली आहेत। शनिवार रात्रीपासून ही आग धुमसतीये। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत, पण अद्यापही ही आग काही नियंत्रणात आलेली नाहीये। पेनेडा गेरेस या राष्ट्रीय उद्यानात ही आग लागली आहे। जवळपास 5 किलोमीटरच्या परिसरात घरं खाली करण्याचं काम सुरू आहे। आजूबाजूच्या शहरातूनही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दल दाखल झाले। राजस्थानमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालंय। राजस्थानच्या बारांमध्ये पावसामुळे 2 मजली इमारत कोसळली आहे। अवघ्या 3 सेकंदामध्ये ही इमारत कोसळल्याची घटना घडली आहे। गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे। प्रशासनानं वेळीच घरातील सर्वांना बाहेर काढल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे। ग्रामविकास अधिकारी आणि पोलीस प्रशासनासह जिल्हा प्रशासनानं परिसरातील धोकादायक इमारती खाली करण्याचे निर्देश दिलेत।